हॅपी अॅनिव्हर्सरी टू मम्मी पप्पा. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पप्पा. ये फर्स्ट टाइम मी बनवले अँड मला असं वाटतं छान झालेले आहेत. बुबू तुला तर नाही, बघू तुझे डॅडी सांगते. आमच्या एक्सपेरिमेंट करायला लागले काय कसे झाले सांगायला. झालं. क्या बात है. ला 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 मम्मी को पापा से, पापा को मम्मी से प्यार है ना. बोलो बोलो. हॅलो एव्हरीवन, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती. बघू काय आज आहे जय बुबूच्या मम्मा पापाची अॅनिव्हर्सरी. काय बुकू लागवली. हे बघ बरं, हे घे बुबू, हे घे. तर येस, वाजलेत आता मम्माला दे, मम्माला. रात्रीचे 12:30. बरोबर 12 वाजता विशून हे सर्व सरप्राईज प्लॅन केले जे की मला काहीच माहिती नव्हतं. आणि ही अॅनिव्हर्सरी आमच्यासाठी स्पेशल आहे कारण ॲज अ पॅरेंट्स ही आमच्या दोघांची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. आणि थँक्स टू हर, जस्ट बिकॉज ऑफ हर. मागच्या 2 वर्षाच्या अॅनिव्हर्सरीला कोणीच नव्हतं ना, आम्ही दोघंच होतो घरामध्ये. असं एकमेकाला हॅपी अॅनिव्हर्सरी. नाही, गेल्या वर्षी आपण तिथे बुबू पोटात होती ना. हा, लास्ट अॅनिव्हर्सरी फॅमिली सोबत होतो. नाही पण ती तशी नाही म्हणत आहे, म्हणजे आम्ही दोघंच. आणि तिसरं ॲज अ हे पॅरेंट्स हे छोटकुश एवढूशा तिसरं. ते बघा, ते बघा, माझ्या नवऱ्याने एवढं छान मला दिलंय बघा. लेक काय करते बुबू, काय हे ऍज अ पॅरेंट्स अशी अॅनिव्हर्सरी हे पाहिजे आम्हाला, हे पाहिजे बघा. एवढं छान रोज आहे मस्त, पण हे अशी अॅनिव्हर्सरी. अच्छा, रोज आहे का? थांब मी उघडून मम्मी तुला सांगते मी काय आहे. बट येस, वी आर हॅपी. आय लव्ह यू. ही आय गेस रेड वेल्वेट आहे, त्याच्यावरती यू लिहिलाय. आणि हे चॉकलेट फ्लेवर ज्याच्यामध्ये हार्ट आहे. लव्ह यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं कळालं. मी तर म्हटलं नुसतं फक्त सांगते हे जे आहे वाईट हे फ्लेवर आहे, हे आहे ते हे फ्लेवर आहे. चायला ते लव्ह यू लिहिलेलं ते नाही कळलं. मी म्हटलं कळलं ना, कसं नाही कळलं, कळलं ना, कळलं. कळलं. हे घे. बुबू आय लव्ह यू. आय लव्ह यू टू दादू. आय लव्ह यू टू. अगं बाई, ठीक आहे, तू एक आम्ही एक. हा हा, आम्ही कट चला करू. केक कट करूया. बोल. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पापा. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पापा. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पापा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी डॅडी. नो नो नो. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरीला नेक्स्ट अॅनिव्हर्सरी तू सगळं घेऊन पळून जा. तर येस, बघूया अजून सकाळी काही प्लॅन असतील आम्ही काही करू तर ते मी शूट करेनच. मग सध्या रात्री 12 वाजता तर आमचं असं सेलिब्रेशन छोटंसं छान आमच्या लाडक्या विहा सोबत झालेलं आहे. आणि विहाची थोडीशी चिडचिड, थोडीशी क्रॅन्की झाली कारण आता तिचं झोपेचं टाइम आहे. झोपेतून झोपेतून तिला जस्ट उठवलंय पण सेलिब्रेशन. आता झोपेल परत ती दूध पिऊन. त्यामुळे थोडीशी तिची चिडचिड चालू आहे कारण तिला सर्व पेस्ट ते सर्व पाहिजे, त्याच्यामुळे तिची चिडचिड. उद्या उद्या असं क्लॅप करते. उद्या उद्या हॅपी बर्थडे टू यू. जादू उद्या करूया. अॅनिव्हर्सरी जस्ट स्टार्ट झाली ना बाळा. तोपर्यंत त्याने सांग थोडा वेळ थांबावं आम्ही. स्टे ट्यून. आता आम्ही झोपतो, मग आम्ही उद्या उठणार आणि मग आम्ही उद्या व्हिडिओ बनवणार. चला चला. बरं बरं बरं. मॅचिंग कसं काय केलं? अॅनिव्हर्सरी कोणाची आहे म्हणून काय माझ्या लक्षात पण नाही आलं. बरं, माझ्या पण नाही आलं ते झालं. झालं मॅचिंग. हा, तर असं झालं की आज अॅनिव्हर्सरी म्हटलं, बायकोला म्हटलं चल कुठेतरी जाऊया. सकाळपासून एवढे प्लॅनिंग केले
की चल म्हटलं तुला मॉलला घेऊन जातो, जेवायला तरी घेऊन जातो, मस्त एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ, हे ते असं खूप काही केलं. आणि असं नाहीये की फर्स्ट टाइम आहे, याच्या आधी भरपूर सारं असं मी प्लॅनिंग केलेलं आहे, तिच्या बर्थडेला असू द्या किंवा दुसरं कुठलं स्पेशल डे किंवा नसेलही. पण आता असं झालं की सकाळपासून आम्ही अशाच गोष्टी केल्या आधी तर मोबाईलमध्ये सगळ्यांना थँक्यू विश केलं, आणि त्याच्यानंतर मग बाळाला सांभाळत बसलो. तर असं आहे अॅनिव्हर्सरी आज की अख्खा दिवस गेला आमचा विहाला सांभाळण्यामध्ये, आणि त्याचं आम्हाला अजिबात रिग्रेट होत नाही की तिच्यामुळे आमचा असा दिवस चाललाय. आम्ही खूप खुश आहोत तिच्याकडे बघूनच. असं काय आम्हाला स्पेशल वेगळं करायची गरज नाहीये, तिच्यासोबत टाइम स्पेंड केला तरी खूप स्पेशल फील होतंय. आणि शेवटी मी म्हटलं चल हॉटेल नाही, मॉल नाही, काही नाही घरामध्ये तुला काहीतरी मस्त खिचडी बनवून देतो माझ्या हातची, आपण तेच खाऊया. संध्याकाळी परत बघू, अजूनही आहे, होप्स आहे संध्याकाळी होईल काहीतरी. काही नाही झालं तर मग हिची फेवरेट पाणीपुरी आहेच, ती खाऊन येऊ. येस, आणि मला त्यात पण मी हॅपी आहे, कारण आता जर आम्ही ऍज अ कपल म्हणजे जसं असतो ना, आम्ही सकाळी सुटून गेलो असतो एवढं मात्र निश्चित आहे. आम्ही आमच्या दोघंच सकाळपासून, पण बाळ असल्यानंतर तर तसं करता येत नाही, आपल्याला बाळाचं आधी बघावं लागतं, नंतर आपलं बघावं लागतं. आणि माझं बाळ खरंच गुणाचं आहे, ते असं काही नाही की तुम्ही माझ्यामुळे आम्हाला काहीच नाही, पण आम्हीच मी म्हटलं अरे उन्हाचं, कारण संध्याकाळी एवढं थंड वातावरण असतं आणि दिवसाचं एवढं ऊन आहे ना. आणि तिचा जो टायमिंग आहे, तिचं शेड्यूल जे असतो ना, तो आम्हाला डिस्टर्ब करायचा होता, कारण ती आंघोळ केल्यानंतर तिला झोपायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की नाही आता आंघोळ घातली चला बाळाला घेऊन जाऊ, असं नाही जमणार. तर तिच्यानुसार चालायचंय. आता ती झोपलेली आहे, ती केव्हा उठेल मग त्याच्यानंतर ठरवायचं तिचा मूड कसा असेल. ती आता झोपली आहे म्हणून म्हटलं आम्ही तोपर्यंत व्हिडिओ स्टार्ट करूया, कारण रात्री झाल्यानंतर काहीच केलं नाही दिवसभराचं. मस्त नाश्ता वगैरे झाला, आणि आता विशू बोलला मी काहीतरी बनवतो, चिकन आणले त्याने, म्हटलं झटपट बनव कुकर मधली बिर्याणी. आणि मी करणार आहे चॉकलेट्स बनणार आहे. येस, मी फर्स्ट टाइम ट्राय करते, मला माहित नाही कसे होतील, हसू नको ना, फर्स्ट टाइम ट्राय करते, लेट सी कसे होत आहेत. मी तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करते, तोपर्यंत आता विशू करेन, मी जाते. चलो, त्याच्याकडे आहे व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड, ह्याच्यामध्ये मिल्क कंपाऊंड पण येतं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. फक्त मी 2 घेतलेत, आणि हे मी डीमार्टमधून मोल्ड्स घेतलेत ह्याचे चॉकलेट्स. ह्याच्यामध्ये मी मेल्ट करून ह्यामध्ये टाकणार आहे, आणि त्याच्यानंतर एक साधारण 10 मिनटं फक्त मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघूया, रेसिपी तर मी अशीच बघितली आहे, आता मी पण तशीच फॉलो करणार आहे. हे तुम्हाला इझिली डीमार्टमध्ये मिळून जातील, हे सिलिकॉनचे आहेत. काय आलं विचार करतो, हे डार्क कंपाऊंड, हे व्हाईट कंपाऊंड, आणि हे चॉकलेट बनवायचं आणि घराच्या कंपाऊंडच्या बाहेर खायचं का? आता इथे मी फक्त डार्क कंपाऊंड घेतलं आहे, म्हटलं आधी एक करते, आणि इथे मी फक्त अर्धच घेतलं आहे. आणि हे जस्ट मी 40 सेकंड मेल करणार आहे, आणि त्याच्यानंतर 40 सेकंड्स एक साथ मी पटकन 1 मिनिटावरती नाही लावत, कदाचित जास्त मेल्ट वगैरे होऊ शकतं, त्याच्यामुळे मी थोडं करून करणार आहे. तर मी आता हे ओव्हनमध्ये ठेवते. तर हे असं माझं साधारण मी पटकन चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. 2 मिनटं लागले मला हे मेल्ट करण्यासाठी, आणि मस्त मी मिक्स करून घेते, आणि मी आता लगेचच ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे ते आता. काय हसते हा? मम्मा चॉकलेट बनवत होती, तुला कळलं है ना? सगळं खातात माझ्या पुढे, मला काहीच देत नाहीत. बुबू, आता मूड आहे टाळ्या वाजवायचा, आहे टाळ्या वाजवायचा मूड आहे. बघू दाखव, टाळ्या टाळ्या टाळ्या. हॅपी अॅनिव्हर्सरी टू मम्मी पप्पा, हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. टाळ्या वाजव, टाळ्या 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 टाळ्या. थँक्यू. मूड पाहिजे फक्त, पप्पा सारखं मूड असेल तर ठीक, नाही तर जा, हम नाही करेगा. अरे बुबू, वाजव एकदा टाळ्या, वाजव. काय करते? टाळ्या टाळ्या टाळ्या. लाड करते माझ्या लाड करते तू. टाळ्या 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 टाळ्या. फक्त 10 मिनटं मी ठेवलेत, आणि माझे चॉकलेट अगदी छान सेट झालेले आहेत. फक्त मी 10 मिनटासाठीच ठेवलेलं, आणि खूप छान सेट झालेत. आता हे मी पटकन काढून घेते. ये फर्स्ट टाईम मी बनवले, अँड मला असं वाटतं छान झालेले आहेत. बुबू,
तुला तर नाही. बघू तुझे डॅडी सांगते. काय आमच्या एक्सपेरिमेंट करायला लागले काय, कसे झाले सांगायला. बबू ट्राय करते बघू तू. बघ कसं झालं ते घे आणि सांग मला. कसे आहेत? छान. छान आहे ना. हेल्पिंग हँड्स. येस. कोण बोलणार? झालंय, संपलं. ॲनिव्हर्सरी प्रोग्राम संपलेला आहे. अशा प्रकारे काही प्लॅननुसार काही झालेलं नाही आहे. भरपूर काही प्लॅन केलं होते. रात्रीपासून सांगितलं असं करूया तसं करूया, इथे जाऊया तिथे जाऊया, या हॉटेलला जाऊ त्या हॉटेलला, असं काही नाही. कळायला लागले आता. पॅरेंट्स झाल्यानंतर कळतं की जे काही आहे ते आता फक्त बाळाच्या नुसारच चालावं लागतं. तर तिच्यामुळे आमचा दिवस खराब झाला असं काही नाही. खूप छान, खूप स्पेशल होतं आणि खूप छान झालं. आमच्या सोसायटीतले काही जण नाराज झाले. त्यांना वाटलं की तुम्ही सर्व ठरवलेलं आहे. म्हणजे त्यांचं अशी इच्छा होती की यार आम्ही त्यांना आधी सांगायला होतं, पण नव्हतंच आधी काही ठरलेलं नव्हतं. खोटं वाटेल पण खरंच आमचं काहीच ठरलं नव्हतं. शेवटच्या मोमेंट्सला मी सांगतो, म्हणजे संध्याकाळी 6:30-7 वाजता असं ठरलेलं होतं की आम्ही जाणार आता जेवायला. आणि तेवढ्यात ही झोपली. ती झोपली. मग आम्ही असं परत नंतर म्हटलं आता ही काय उठणार नाही. मग म्हटलं जाऊ दे. हा बोलला जाऊ दे करूया का. म्हटलं कर. मग लगेच त्याने जाऊन पॅटिसला वगैरे ऑर्डर आहेत का अवेलेबल आधी ते बघायला गेला. तर आहेत एवढी सगळं. कारण आमच्या सोसायटीतला आम्ही बऱ्याच मेंबर्सना सांगतो. तर तो बोलला एवढे लागतील आहेत का. तर ते बोलले आहेत वगैरे. मग त्याने लगेच मग मेसेज टाकला ग्रुपवर की या म्हणून. म्हणजे 8ला टाकला असेल, 7:30 पावणे 8च्या दरम्यान. 7:30 पावणे 8ला सांगितलं, 8:30ला या.
मग ते करत करत 9:15 आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट झालं आणि आमचं. आले सर्व आणि मग सर्व आमच्यावर आले. असे रुसून डोळे मोठे करून या आम्हाला सांगा तू आधी येते. अहो, काय- नव्हतं त्यांना आधी परत सांगतोय हा, आधी काहीच काही प्लॅन नव्हतं. नव्हतं. अचानकपणे आमचं ठरलं, म्हटलं चला सर्व अवेलेबल आहेच तर म्हटलं चला, नाही तर असं काही नव्हतं. तर खूप छान सेलिब्रेशन नाही तर असं झालं. जर काही ग्रँड करायचं असतं तर मी आधीच पूर्ण सोसायटीला सांगितलं असतं असं हा, काही असं करायचं. काही- मी म्हटलं छोटं करूया आपल्या घरातल्या घरात आणि मोजकी लोक जे आहेत त्यांना असं बोलूया. येस, आता मी व्हिडिओ खरंच मी बघितलेले नाहीत. आता मी हे व्हिडिओ एडिट करताना सर्व बघेल. हा. थँक्स टू ज्ञानू जिने सर्व आज व्हिडिओग्राफी माझ्यासाठी केलेली आहे. थँक्स टू साक्षी जिने पूर्ण हॉस्पिटॅलिटी म्हणतात तसं सर्वांनी सर्वच होते सर्वच होते आहे. आपल्या आमची सोसायटी अशीच एक Yes, फॅमिली yes. आहे. त्यांना सांगायची गरज नाही, ते हा. टेक ओव्हर करतात. किचन आम्हाला- जर बघायला गेलं तुम्ही किचन मध्ये आम्ही दिसणारच नाही, सर्व तेच असणार. तेच करत होते. आम्ही दोघेही बाहेर As a फोटोशूट fan, हा, आम्ही पण तिकडे सगळ्यांच्या घरी करत असंच होतो. करतो. आणि बाकीचे सगळे येऊन एकमेकांना म्हणजे जेवढे पण आलेले त्यांना सगळ्यांना ते सर्व करत होते. तर आम्हाला काहीच करावं लागत नाही. तर अशी आमची छानशी असं सेलिब्रेशन, आमची अॅनिव्हर्सरी खूप छानरित्या फर्स्ट ॲज अ पॅरेंट्स आणि आमचं फर्स्ट जे काही आहे ते आमचं खूप स्पेशल नेहमीच झालेलं आहे. आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी असो, लग्नानंतर फर्स्ट बर्थडे असो, मी सुद्धा तुझा बर्थडे ग्रँडच केलेला, जे काही असेल ते आमचं सर्वच खूप छान झालेलं आहे. तर ॲज अ पॅरेंट्ससुद्धा आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी खूप मेमोरेबल, जी लाईफ टाईम आमच्या लक्षात राहील. आणि आमची बुबू आमची विहा मोठी होईल तेव्हा हा ब्लॉग बघेलच. आणि तर बघू टाळ्या वाजवत होती. चेरी ऑन द केक असं ना तसं होतं ते. Yes. टाळ्या वाजवत होती मस्त, सगळेजण असे बघत होते, "अरे, टाळ्या वाजवते मुलगी." तर खूप छान सेलिब्रेशन पार पडलंय आणि आता मी व्हिडिओ सर्व इथे ॲड करेलच. तर बघा तुम्ही कंटिन्यू. तोपर्यंत काही मला कमेंट करून सांगा काय काय आवडलं तुम्हाला ब्लॉगमध्ये आमच्या, नक्की सांगा. लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. Yeah. तोपर्यंत बाय Bye बाय. bye.